सप्रेम नमस्कार। जय जिजाऊ जय शिवराय। मित्रांनो, आज आम्ही रामलिंग तीर्थक्षेत्र येडशी तालुका जिल्हा धाराशिव या ठिकाणी आहोत। श्रावणामध्ये पूर्ण देशभर आणि जगभर श्रावण हा महिना निसर्गाच्या सानिध्यामध्ये तीर्थक्षेत्राच्या सानिध्यामध्ये घालवला जातो। धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळ्यात पवित्र, प्रेक्षणीय, वंदनीय, निसर्गरम्य असं ठिकाण म्हणजे रामलिंग आहे। आख्यायिका अशी आहे, राम आणि सीता या ठिकाणी स्थिरावले होते। त्यांना आंघोळ करायची, पाणी प्यायचं आहे म्हणून श्रीरामाने बाण मारला आणि पाणी काढलं। त्या आख्यायिकासोबत इथे पुरातन मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे। सर्व भावी भक्त या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात आणि श्रद्धेने आपला जीवनाचा प्रवास पुन्हा सुरू करतात। मी भूमिपुत्र बालपण इथंच गेलं। शाळा बुडवून इथं यावं, रमावं, आणलेली भाजी भाकरी खावी आणि परत निघून जावं, हे बालपणातलं आमचं वंदनीय आणि प्रेक्षणीय स्थळ आहे। आपण याची पाहणी करणार आहोत। हे समोर दिसतं ते श्रीरामाने बाण मारला आहे आणि तिथून पाणी काढलं। ते पाणी उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कायमस्वरूपी वाहत असतं। त्याच्या बाजूचा हा धबधबा आहे। या ठिकाणी तरुणाई मौज मजा एन्जॉय करते आहे। समोरच्या बाजूला महादेवाचं मंदिर आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामध्ये गाव सोडून गेलेली मंडळी श्रावणामध्ये येतात, विशेषतः सोमवारी येतात आणि दर्शन घेऊन आपापल्या गावी सुखात समाधानाने जातात। समोर माझे मित्र सूर्यवंशी सर आणि बाबरे सर बसलेले आहेत, विश्रांतीला बसलेले आहेत, थकलेले आहेत। क्लासून अधिकारी म्हणून त्यांनी विविध क्षेत्रामध्ये नोकरी केलेली आहे। काही मित्र दर्शनाच्या रांगेत असल्यामुळे ते इथे येऊ शकले नाहीत। पाहत राहू निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे रमणीय, वंदनीय तीर्थक्षेत्र। धाराशिव जिल्ह्याच्या आसपास तुम्ही राहत असाल तर नक्कीच या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी या, दर्शन घ्या आणि निसर्गाच्या वातावरणामध्ये थोडंसं रमण्याचा प्रयत्न करा। शांत वाहणारा धबधबा तरुणाईचं लक्ष केंद्रित करतो आहे। धाराशिव जिल्ह्यात जन्माला यावं आणि रामलिंगचं दर्शन घेऊन जावं। चला तर मित्रांनो, नक्की भेटू निसर्गातल्या विविध ठिकाणी, प्रेक्षणीय ठिकाणी। नमस्कार। भूमिपुत्र रिपोर्टर लोकहित महाराष्ट्र।